आज आपण बघणार आहोत एक थरारक आणि प्रेरणादायी कहाणी, जी आहे सर्पमित्र साईनाथ चौधरी यांच्या निसर्ग संवर्धनाच्या अथक प्रयत्नांची। तर तयार आहात का? चला तर मग सुरू करूया। काही तासांपूर्वी साईनाथ चौधरी यांना एका स्थानिक व्यक्तीकडून एक महत्त्वाचा फोन आला। त्यांच्या परिसरात एक घोरपड आणि तिची तब्बल 23 अंडी आढळली होती। ही माहिती मिळताच साईनाथ यांनी आपली विश्वासू टीम धनंजय सदार आणि अमित देशमुख यांच्यासोबत तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या मिशनमध्ये साईनाथ आणि त्यांच्या टीमने आपली कौशल्य आणि निसर्गप्रती असलेली निष्ठा दाखवली। त्यांनी अत्यंत सावधगिरीने घोरपडला सुरक्षितपणे पकडले आणि तिची 23 अंडीही काळजीपूर्वक जप्त केली। हे सगळं करताना त्यांनी एक गोष्ट सुनिश्चित केली, घोरपड आणि तिच्या अंड्यांना कोणतीही इजा होणार नाही। या संपूर्ण बचाव कार्याची माहिती साईनाथ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर घोरपड आणि तिची अंडी वनक्षेत्र अधिकारी GR नायगावकर यांच्या स्वाधीन करण्यात आली। नायगावकर यांनी साईनाथ आणि त्यांच्या टीमच्या या अतुलनीय कार्याचे मनापासून कौतुक केले आणि घोरपड व तिच्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढील पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले। घोरपड ही संरक्षित प्रजाती आहे आणि तिच्या अंड्यांचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे। आम्ही वन विभागाच्या सहकार्याने हे मिशन यशस्वीपणे पूर्ण केले। निसर्गाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय आहे। सर्पमित्र साईनाथ चौधरी आणि त्यांची टीम पुन्हा एकदा सिद्ध करते की निसर्ग संवर्धनासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे। तुम्हालाही त्यांच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल काय वाटते? कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, अशा आणखी रोमांचक कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा।